नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा कार्यक्रम। हा कार्यक्रम आहे व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आलंय त्या संदर्भातला सुद्धा, आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या मागणीचा जर सकारात्मक पद्धतीने विचार होत असेल तर मग इतर सर्वसामान्यांचं काय? वकिलांना जर फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं गेलेलं असेल तर मग पत्रकारांचं काय? ज्यांना लोकलने प्रवास करण्यासाठीची मुभा हवी आहे, ज्यांचे लसीचे 2 डोस झालेले आहेत, त्यांच्या विषयाचं काय? अशा सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत। मुद्दा सुरुवात करूया या कार्यक्रमाला किंवा मुद्द्याला व्यापाऱ्यांवरूनच, कारण व्यापाऱ्यांची जी मागणी होती तिला यश आलंय। न्यूज 18 लोकमत व्यापाऱ्यांचा आवाज बनलं होतं। पुण्यातल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कामाची वेळ वाढवून द्यावी। सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत आम्ही आता दुकानं सुरू ठेवतोय, ज्याचा आम्हाला काहीही फायदा नाही। त्याऐवजी 10 ते 7 पर्यंत आम्हाला वेळ बदलून द्यावी। आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आज बोलताना असं म्हणाले, त्यांनी असे संकेत दिलेत की ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याचा प्रयत्न करू। न्यूज 18 लोकमत वारंवार या सगळ्या विषयी बोलत होतो। आजही जेव्हा ही सकारात्मक बातमी समोर येते त्याविषयी बोलणार आहोत या विशेष कार्यक्रमात। कोरोना बाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठीची परवानगी देण्यात येणार आहे। तसे आदेश आज काढण्यात येतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीत म्हणत आहेत। त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमधील व्यापाऱ्यांना हा मोठा दिलासा आहे। तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ कमी होतीये त्या जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहेत। ज्या ठिकाणी शिथिलता करणं शक्य आहे तिथे शिथिलता दिली जाईल, त्यासाठी प्रयत्न करू असं मुख्यमंत्री म्हणाले। जिथे शिथिलता देणं शक्य नाही तिथल्या नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं। पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करणं कठीण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे सर्वसामान्यांपासून लोकल मात्र अजूनही दूर आहे। त्यामुळे अजून किती दिवस सर्वसामान्यांना लोकलची वाट पाहावी लागेल याविषयी सुद्धा स्पष्टता झालेली नाही। प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालणं, एकमेकांपासून अंतर ठेवणं ह्या गोष्टी आहेत। दुकानांच्या वेळेच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतं आज आपण एक आदेश काढतो आहे, तो किती वाजेपर्यंत 8 पर्यंत करतोय, पण हे जिल्ह्यात थोडेसे आपण आता बरोबर आहे मुख्य सचिव महोदयांनी बरोबर सांगितलं की दुकानांच्या वेळा आम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत करतो आहोत। मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ कमी होत नाही आहे त्या जिल्ह्यात मात्र ही बंधनं अशीच राहतील। त्याच्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे तिथे करतो आहोत, जिथे करणं थोडं अवघड आहे तिकडच्या नागरिकांनी जरा सहकार्य करण्याची गरज आहे। मुख्य शहरांमध्ये जिथे कार्यालय आहेत आणि खाजगी कार्यालय आहेत, मला आजही त्यांना विनंती करायची कार्यालयाच्या चालकांना नाही तर मालकांना की आपण आपलं कार्यालयीन वेळा त्याची विभागणी करा। किती वेळ 4 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत वेळेला महत्व नाही। मी तर म्हणेन 24 तास उघडे ठेवा, पण कार्यालयात गर्दी होऊ देऊ नका। खास करून जिकडे इंडोर ऍक्टिव्हिटीज चालतात तिथे हा धोका जास्त असतो, ओपन एअरला हा कमी असतो। आणि म्हणून मला असं वाटतं जर कार्यालयामध्ये आपण शिस्त लावली की आपल्याला जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करू शकत असतील तर तुम्ही बॅचेस करा की या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल, पुढच्या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल। असं करा। कामाच्या वेळा विभागून घ्या। सकाळी कोण येतील, दुपारी कोण येतील, सकाळचे आलेले दुपारी घरी जातील, दुपारचे आलेले संध्याकाळी जातील, संध्याकाळचे आलेले अशा वेळा करा की जेणेकरून गर्दी होणार नाही, कोविड आटोक्यात राहील आणि आपलं कामही सुरळीत होईल। आता पहिल्या टप्प्यामध्ये जरा थांबा ना, मला उत्तर देऊ ना। पहिल्या टप्प्यामध्ये आता लोकलचा निर्णय आपण करणं थोडंसं कठीण आहे, पण मध्ये जरा एक थोडासा हे ठेवून की आपण काय करतोय की काही गोष्टी थोड्या शिथिल करत जातोय, त्याचे परिणाम दुष्परिणाम बघत पुढे जातो। आणि मला असं वाटतं की अजूनही जसं आता तुम्ही लोकल बोलला म्हणजे मुंबईचा वगैरे विषय आल्यामुळे, नाही तर तुम्ही म्हणाल इकडे मुंबईचं काय बोलताय, तसं नाही। हे सगळेजण यात आपल्या माध्यमातून पूर्ण राज्य बघणार आहे। याच अनुषंगाने व्यापाऱ्यांसंदर्भातलीच एक पुण्यातून महत्त्वाची बातमी येते आहे। तुळशीबाग बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। दुकानांची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी व्यापारी करत आहेत। येणाऱ्या ग्राहकांकडून सह्या करून घेतल्या जात आहेत।
दुकानं 6-7 पर्यंत सुरू ठेवण्याची या व्यापाऱ्यांची मागणी आहे. सरकारनं निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू असं व्यापारी म्हणतायत, तसा त्यांनी इशाराच दिलेला आहे. आपल्याला कालच कल्पना पुणे व्यापारी महासंघाने दिलेली होती की एक दिवस आम्ही आंदोलन करत जाऊ आणि आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत जाऊ. त्याचाच हा एक भाग आपल्याला तुळशीबाग बाजारपेठेमध्ये सुरू असलेला म्हणता येईल. आमचे प्रतिनिधी पुण्याचे अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी सविस्तर बोलूया. अद्वैत, पुण्याच्या व्यापारी महासंघानं कालच इशारा दिलेला होता की आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचवू. उद्या घंटानाद आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे 12 ते 12:15च्या दरम्यान. पण त्याआधी आजच एक अशी बातमी समोर येते की मुख्यमंत्री म्हणाले रात्री 8 वाजेपर्यंत असा आदेश काढू की रोज 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवली जातील जिथे कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. अद्वैत, आपण पुण्यातल्या सगळ्या परिस्थिती संदर्भात, या आंदोलनासंदर्भात काय सांगाल? मुख्यमंत्री जरी असं म्हणाले असले तरी जोपर्यंत ठोस आदेश निघत नाही आणि खास करून पुणे शहरामध्ये 8 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवायला परवानगी असा जे पालिकेचे आयुक्त आहेत शेवटी, कारण वरती जर निर्णय झाला तरी खाली ऑर्डर जी आहे ते पालिका आयुक्तच काढणार आहे, ती येत नाही तोपर्यंत व्यापारी हे त्यांच्या आंदोलनाचे ठाम आहेत. उद्या 40,000 व्यापारी 12 ते 12:15 घंटानाद आंदोलन करणार आहेत. आपल्यासोबत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. मुख्यमंत्री सांगलीमध्ये म्हणालेले आहेत की आम्ही आजच आदेश काढतोय 8 वाजेपर्यंत दुकानं खुली राहतील याचा, मात्र त्याला तरी पुष्टी जोडली आहे रुग्णसंख्या जिथं कमी असेल तिथं. बरोबर सर, जर मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला तर फारच आनंदाची गोष्ट आहे. हे 15 दिवसापूर्वी पण आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण घोषणा केली होती, पण तसं काही झालेलं नाही आहे. तर आम्ही 15 दिवस झाले वाट बघत होतो, त्यांची भेट मागत होतो, सगळं झालं आमच्याकडनं प्रयत्न करून, पण तसं काही झालेलं नाही आहे साहेब. फक्त घोषणा होत आहेत, तारीख पे तारीख होत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये काहीच होत नाही आहे. आजच्या सोमवारी म्हटलं तर अजित पवार मी आदेश काढतो, परत म्हटलं की मुख्यमंत्री चर्चा करतो, वळसे पाटील म्हणतात की 2 दिवसात आदेश निघतील, आता आज परत मुख्यमंत्री म्हणतात आदेश निघतील. ही चालढकल का होती असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देऊन आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करून मुख्यमंत्र्यांनी जी संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. वास्तविक पाहता गेले 15 दिवस हा टोलाटोलीचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमध्ये किंवा जे अजूनही कोणते नवीन आदेश निघालेले नाही आहेत ते कोणत्या शहरासाठी, कोणत्या जिल्ह्यासाठी आणि कधीपासून. वास्तविक पाहता पुणे शहरासाठी पुणे महानगरपालिकेचे कमिशनर जे आहेत ते नोडल ऑफिसर आहेत आणि पुणे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर आहेत. तर पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो गेले 20 दिवसापासून सतत 3% आसपास राहिलेला आहे, म्हणजे तर कमी झालेला आहे, रुग्णसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळं आणि अशा याच्यात आमच्या प्रश्नावर लक्ष न देता फक्त टोलवाटोलवी चालली आहे आणि ह्याला वैतागून शेवटी व्यापाऱ्यांनी उद्या घंटानाद आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. मला सांगा की असंही एक प्रस्ताव आहे की सगळ्या कर्मचारी जे आहेत तुमच्या दुकानात त्यांचं लसीकरण झालेलं आहे आणि ज्यांनी 2 लसी डोस घेतलेले आहेत किंवा 1 घेतलेला आहे त्यांना सोडा प्रमाणपत्र दाखवून, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? हे बघा, कंडिशन अशी आहे की आम्ही त्यांना मे महिन्यापासून 1 मेला त्यांनी सांगितलं की 18 वर्षाच्या पुढील सगळ्यांना लस आम्ही खुली केली. तेव्हापासून आम्ही त्यांना करतोय की आम्हाला लसी द्या आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा चालला. राज्य शासनाकडे चालला होता, आमचा कॉर्पोरेशनकडे चालला होता. आम्ही राजेश टोपे यांनाही लेटर लिहिलं होतं की त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्या भावात लस मिळते त्या भावात विकत द्या, तुम्ही फ्री मला सांगा, उद्या आपण उतरणार आहात का? घंटानाद आंदोलन होणार आहे का? 100% होणार आहे, 12 ते 12:15पर्यंत. काय 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 मागणी आता उद्या काय मागणी राहणार आहे की हेच 8 वाजेपर्यंत खुलं ठेवा? हो, निर्बंध काढा, दुकानाची वेळ वाढवा आणि लोकांना मुक्तपणे व्यापार करून द्या. ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची दोघांची याच्यामध्ये सस्यओलपाट होतीये. त्यामुळं व्यवसाय पण अगदी 30-40% येऊन ठपला आहे. व्यवसाय वाढण्यासाठी काहीच उपयोग होत नाही आहे या वेळेचा. कारण सकाळच्या वेळेमध्ये कोणतीही गृहिणी, कोणतीही व्यक्ती 10, 10:30, 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडतो. कपडे, भांडी, कुंडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी, कापड हे घेण्यासाठी कोणी येत नाही. त्यामुळे तसं वर्किंग तुमचं म्हणणं आहे की 10 ते 8 10 ते 8 हे म्हणजे बिझनेसचे योग्य वेळ आहे. लोक त्यासाठी बाहेर पडतात. सकाळी अत्यावश्यक सेवेसाठी जातात, जसं महेंद्रभाई म्हणाले की सकाळी फक्त अत्यावश्यकसाठी लोक बाहेर पडतात. आमचं म्हणणं की आम्ही सरकारला 1.5 वर्ष सहकार केलेलं आहे. आता प्लीज आम्हाला आमचं एवढीच अपेक्षा 10 ते 8 करून द्या. लॉकडाऊनचं काय असे म्हणतात की फक्त रविवारपुरतं ठेवा आणि शनिवार खुला करा, हे मान्य तुम्हाला? शनिवार त्यांनी चालू करावा, कारण मेन आहे लोकांना सुट्टी, शनिवार रविवार सुट्टी असते. शनिवार रविवार आमच्याकडे लोक खरेदीला येतात. तर ठीक आहे, तुम्हाला 1 दिवस तुम्ही ठेवा, रविवारी आमची काही हरकत नाही, पण निदान शनिवारी तरी आम्हाला सूट द्यावी. सॅटर्डे उघडं पाहिजे आम्हाला. त्यामुळे आपण बघितलं तर 2-3 प्रमुख मागण्या आहेत. एक तर सकाळी 7 ते दुपारी 4
ही काही वेळ असू शकत नाही दुकानांच्या बाबतीमध्ये. दुकानांच्या बाबतीमध्ये 10लाच लोक येतात, त्यामुळे 10 ते 8 पाहिजे. आणि पण दुसरं अद्वैत, म्हणजे- थोडक्यात तू सांगू शकशील की व्यापाऱ्यांची सह्यांची मोहीम नाहीये तर ग्राहकांची सह्यांची मोहीम व्यापाऱ्यांनी राबवली आहे, त्याच्याविषयी अगदी थोडक्यात अद्वैत सांगू शकशील? बरोबर आहे. व्यापारी जे आहेत ते असं म्हणतात की आम्हाला लोकांचा सपोर्ट आहे. जी एक मोहीम सुरू केली तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनी की ग्राहकांना सहभागी, काय एकंदरीत ग्राहकांचा कल दिसून आलाय? ग्राहकांचाच कल आहे. ग्राहकही आम्हाला फोन करून सांगतात, अरे काय आहे, आम्हाला यायची वेळ असते. कारण साधारणपणे 4 वाजेची वेळ असल्यामुळे सगळे ऑफिसेस वगैरे 4 वाजता सुटतात. त्यांनी खरेदी कधी करायचं? ग्राहकांचीच आम्हाला मागणी आहे की बाबा तुम्ही दुकान जास्त वेळ चालू ठेवा, पण आम्ही ठेवू शकत नाही. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी दोघंही एकत्र आलेले आहेत. नक्की. लोकांची इच्छा आहे की वेळ वाढवा, व्यापाऱ्यांची इच्छा आहे वेळ वाढवा. बरोबर. बघूयात आता आज रात्री 8 अद्वैत, वाजेपर्यंत. पुण्यातले जे व्यापारी आहेत त्यांच्या भावना काय आहेत या सगळ्याविषयी तू बोललास, त्यांच्याशी खूप खूप आभार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत. तुषार, नागपुरातल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे? खरं तर सगळ्याच ग्राहकांना 4 पर्यंत दुकानं सुरू राहिली तर अडचण होते, कारण जेव्हा ऑफिसमधनं बाहेर पडण्याचं किंवा घरात जरी काम करत असू तरी त्यातनं सुटून बाहेर येऊन काही खरेदी करायला जावं तर दुकानं खुली नसतात. मग नागपूरचे व्यापारी काय म्हणतायत? सुवर्णा, जर का तुम्ही संपूर्ण देशात विचार करायचं झालं तर महाराष्ट्र हे एकमेव राज्य जिथे इतक्या कठीण स्वरूपाचे निर्बंध आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थव्यवस्थेच्या पहिल्या 3 महिन्याचे जे आकडे आले त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या निर्बंधामुळे किती नुकसान होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच नागपूरचे व्यापारी अत्यंत आक्रमक आहे. थोड्या वेळाआधी या व्यापाऱ्यांची बैठक संपलेली आहे. नेमक्या या बैठकीमध्ये काय निर्णय झाला, त्यांच्या काय मागण्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनंच. मला सांगा की बैठक झाली, काय मागण्या आहे, पुढची भूमिका काय तुमची? हमारे सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समिति की अभी बैठक हुई, जिसके अंदर में जितने अफेक्टेड सेक्टर्स है और ट्रेड एसोसिएशंस है उसके ट्रेडर्स भारी रिप्रेजेंटेशंस उस संघर्ष समिति में था। और हमने ये निर्णय लिया है कि सरकार का जिस तरीके से इस विषय के ऊपर कैजुअल अप्रोच है और रिलैक्सेशन देने की जहाँ तक बातचीत है, सरकार पिछले 3-4 दिन से ऑर्डर निकालने का बोल रही है लेकिन ऑर्डर नहीं निकाल रही है। लेकिन आज मुख्यमंत्री जी ने सांगली में प्रेस कॉन्फ्रेंस में और मुख्य सचिव ने बताया कि आज रात तक के ऑर्डर निकल रहा है। तो आज रात का ऑर्डर का वेट करते हुए जो व्यापारियों का और बाकी सब स्टेक होल्डर्स का जो गुस्सा है उसको सड़क पे लाने का काम और सरकार का आमना सामना करने के बारे में हमने निर्णय लिया है कि कल 4 बजे हमारी बैठक वापस होगी और उस बैठक में हम हो सकता है परसों से असहकार आंदोलन चालू कर दें। अच्छा, असहकार आंदोलन की आप बात कर रहे हैं, मेरे को एक बात बताइए, व्यापारियों को कितना नुकसान हो रहा है? क्योंकि पहले 3 माह के भी जो आंकड़े आए उसमें जीएसटी हो गया, इनकम टैक्स हो गया, अलग अलग आंकड़ों में महाराष्ट्र पिछड़ते हुए दिख रहा है। देखिए कैसा है कि मैं होटल एसोसिएशन से रिप्रेजेंट करता हूँ, मैं अध्यक्ष हूँ। हमारे होटल इंडस्ट्री का मुझे ऐसा अंदाज़ा लगता है कि अप्रॉक्सीमेट करीब 2000 करोड़ का सिंस लॉकडाउन 1 से करीब मैं सिर्फ नागपुर की बात कर रहा हूँ, क्योंकि केवल शादियाँ ही नहीं है ना, जैसा आप देखेंगे रेस्टोरेंट, शादियाँ, इन सब की सेल्स खत्म हुई है ना। इतने ज़्यादा रिस्ट्रिक्शन है, 4 बजे का टाइम है, 4 बजे कोई व्यापार नहीं हो सकता हमारा होटल रेस्टोरेंट का। तो होटल के कमरे भी नहीं लग रहे हैं, लोग आ ही नहीं रहे बाहर से, और ऐसे में हमारा महाराष्ट्र पीछे जा रहा है और हमारा यहाँ का व्यापार हमको ऐसा लग रहा है कि बाजू के राज्यों में जा रहा है, जिसका पूरा नुकसान हमको होगा, महाराष्ट्र को, और लॉन्ग टर्म नुकसान होगा, इसकी भरपाई भी नहीं हो पाएगी। अच्छा, अनस्किल सेक्टर में भी जो लोग काम कर रहे हैं उनको 4 बजे का जो टाइमिंग है उनको प्रॉपर तरीके से काम करने का वक्त नहीं मिलता, उससे भी काफ़ी दिक्कत का सामना करना पड़ता है। हाँ, बहुत ही दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। होटलिंग इंडस्ट्री की जैसी सर ने बात की, अभी होटल तो शुरू ही शाम को होते हैं तो ये सब पूरे बिजनेस बंद पड़े। लेकिन मैं शिक्षा क्षेत्र से बिलोंग करता हूँ, तो आज ही हम लोगों ने एक न्यूज़ सुना है कि पुणे के अंदर एक विद्यार्थी ने केवल इसलिए आत्महत्या किया क्योंकि उसको ऑनलाइन एजुकेशन बिल्कुल समझ में नहीं आ रहा है। इससे पूरे नागपुर में एजुकेशन सेक्टर में बहुत ही भयानक वातावरण हो चुका है। विद्यार्थी और पालक कल सड़क के ऊपर आ सकते हैं। नागपुर के अंदर बहुत ही कम केसेस होने के बावजूद गवर्नमेंट का ये जो इस तरीके का रवैया है स्कूलों को बंद करने का, ये बहुत ही निषेध करने योग्य है, और इसलिए हम लोग निषेध तो करते ही है। लेकिन कल से हो सकता है कि अगर गवर्नमेंट ने हमारा नहीं सुना तो पूरे विद्यार्थी और पालक और टीचर सब सड़क के ऊपर आकर तीव्र आंदोलन करेंगे। गवर्नमेंट से आपकी क्या है, आपको अगर निर्बंध होना तो किस तरह के निर्बंध आपको पसंद है या आपकी मांग है? कोचिंग क्लासेस आमचे आहेत. आमचं असं मागणी आहे की आम्हाला कोचिंग क्लासेस 50% कॅपॅसिटी सहित सुरू करू देण्यात यावे, कारण ऑनलाईन कोचिंग सध्या सुरू आहे पण त्याचा एवढा चांगला इम्पॅक्ट येत नाही. आणि आमच्या आजच्या बैठकीत हेच ठरलं, जर ऑर्डर आम्हाला तसा नाही मिळाला तर उद्या होणाऱ्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याची आमची जी भूमिका आहे ती निश्चित केली जाईल। अच्छा, मेरे को एक बात बताइए, असहकार आंदोलन की बात करें, असहकार किस तरह का होगा आपका?
असहकार में व्यापारी और जो भी स्टेक होल्डर्स है वो किसी भी प्रकार का प्रतिबंध अपने ऊपर लागू करने नहीं देंगे और मर्जी से दुकान और वर्क प्लेस खोलेंगे और मर्जी से बंद करेंगे। कोई समय की पाबंदी हमारे ऊपर लागू नहीं रहेगी और उसके बावजूद सरकार सुनी नहीं और जागी नहीं तो हो सकता है आने वाले समय में हम इस लेवल पे असहकार पे चले जाए कि हम किसी भी प्रकार का टैक्स भी नहीं पटाएंगे। ये बहुत ज़्यादा हो गई और इसके अंदर अगर आज जैसे मुख्यमंत्री जी ने अनाउंस किया है प्रेस कॉन्फ्रेंस में, आज ऑर्डर निकलना चाहिए। अगर ऑर्डर नहीं निकला तो आगे वाली परिस्थिती के जिम्मेदार राज्य सरकार होगी। सुवर्ण जर का बघायचं झालं तर पहिल्या तिमाहीचे जे आकडे आले, मग ते GST असेल, इन्कम टॅक्स असेल, नवीन घर खरेदीचे आकडे असेल, इतकंच नाही तर टोल टॅक्सवरचे टोल कलेक्शन असेल, विजेच्या बिलासंदर्भातले जे काही आकडे असतील, या सर्व आकड्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेने प्रचंड पिछाडीवर जात आहे। त्याला जे प्रमुख कारण दिसतं ते राज्यामध्ये असलेले निर्बंध आहे। आजही इतक्या दिवसापासून मुंबईची लोकल सुरू झालेली नाही। इतकंच नाही तर अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे जे लेबर आहे त्यांच्यासाठी 4 वाजताची वेळ त्यांना सोयीस्कर नाही। त्यामुळे अनेक समस्यांचा सामना जे छोटे व्यापारी असेल, मोठे व्यापारी असेल, उद्योजक असेल, या सर्वांनाच करावा लागतो। वेगवेगळ्या विभागातले स्तरातले नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसायला लागलेत, आक्रमक होण्याच्या पवित्र्यात दिसायला लागलेत आणि त्याच सगळ्या प्रतिक्रिया तुझ्याबरोबर असलेल्या सगळ्या मान्यवरांकडून सुद्धा येत होत्या। तू तुषार असा सोबत राहा। आपल्याबरोबर आता मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आहेत ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नरेंद्र सर, सगळ्या स्तरांचा विचार होतो, आता तर वकिलांना सुद्धा फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि असं असताना या सगळ्यामध्ये पहिल्या लॉकडाऊन असो दुसऱ्या लॉकडाऊन असो या 1.5-2 वर्षांच्या काळात पूर्ण वेळ बातमी सोबत असणारा आणि बातमी प्रेक्षकांच्या घरापर्यंत पोहोचवणारा पत्रकार मात्र दुर्लक्षित राहतो आहे। नरेंद्र सर, हो, तेच दुर्दैव आहे। महाराष्ट्रातील देशातील 12 राज्यांमध्ये पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं गेलं आहे, त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत, पण महाराष्ट्राने मात्र पत्रकारांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। हे आपलं दुर्दैव आहे। आम्ही डिसेंबर 2020 पासून शासनाशी सतत पत्रव्यवहार करत आहोत, मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करत आहोत आणि 27 एप्रिलला आम्ही आंदोलन करण्याची देखील भूमिका घेतली होती, पवित्रा घेतला होता। परंतु 26 तारखेला आंदोलनाच्या आदल्या रात्री 11:15 वाजता मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी मला फोन करून विनंती केली मुख्यमंत्र्यांच्या वतीने की आपण आंदोलन करू नका, 1 मे नंतर पत्रकारांसाठी आम्ही रेल्वे वगैरे खुल्या करणार आहोत। पण आज ऑगस्ट उजाडला तरी ते तसं काही घडलेलं नाही। आम्ही वारंवार पत्र देऊन इशारा देऊन थकलो आणि पत्रकारांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर म्हणून झाला नाही, अत्यावश्यक सेवांमध्ये त्यांचा समावेश झाला नाही, म्हणून पत्रकारांसाठी लोकल खुली झाली नाही। पत्रकारांचे हाल होणे सुरूच आहे आणि ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांनी घोषित करावं अशी पुन्हा एकदा आम्ही मागणी करत आहोत। नरेंद्रजी, मी विनंती करेन आपण असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। आपण पुन्हा एकदा या सगळ्यावर चर्चा करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आणि नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे सुद्धा आपल्या सोबत आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। निर्बंध शिथिल करण्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात। बचाना प्रतिबंध हमें उठाने हैं, बिल्कुल लोगों को कोई हमें अंदर रखना नहीं है, बंद रखना नहीं है, लेकिन यही हम देख रहे हैं कि थोड़ा सतर्क रह के खोले ताकि कोई हॉस्पिटल बेड पे ना जाए। मुंबई शहर कोरोना मुक्त करण्याकरता किंवा कोरोनाच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरता सज्ज आहे। व्यापाऱ्यांनी आर्थिक फायद्याकरता कोणतेही बेकायदेशीर पाऊल उचलू नका अशी विनंती केली आहे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी। राज्य शासनाला आपण सविस्तर माहिती कळवलेली आहे आणि त्यामध्ये राज्य शासनाचा निर्णय अपेक्षित आहे, पण हे करत असताना 10 जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे असं देखील आपल्या कानावर आलेलं आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि जर आपण निर्बंध शिथिल केले तर नेमका त्याचा परिणाम होईल तर आपली लोकांना जास्त त्रास होऊ नये असं सगळा विचार करून त्याचा निर्णय घेतला जाईल आणि नजीकच्या भविष्यामध्ये या आठवड्यामध्ये निश्चितपणे काही ना काही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे।
आपण पाहतोय काय परिस्थिती वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले की आज रात्री 8 वाजेपर्यंत अशा प्रकारचे निर्देश काढले जातील की व्यापाऱ्यांनी 8 वाजेपर्यंत संध्याकाळी दुकानं खुली ठेवावीत. मात्र त्याचबरोबर जिथे रुग्णसंख्या कमी आहे तिथे असं सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलूया. उदय, मुंबईतल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा एक साधारण हेच म्हणणं किंवा हाच एका बघायला मिळतोय की 7 ते 4 या वेळेत दुकानं खुली ठेवून आम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही, ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे 10 ते 7 किंवा 10 ते 8 अशी दुकानं खुली करावीत. या संदर्भातलं सूतोवाच आज उद्धव ठाकरेंनी केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर उदय, तुम्ही काय सांगाल? सुवर्ण, आपण बघितले की निर्बंधांना आता सर्वच नागरिक जे आहेत ते वैतागलेले दिसत आहे. सर्वांना त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे ते पहिल्यासारखं पूर्ववत व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र कोविड संसर्गाच्या 3ऱ्या लाटेचा धोका कायम आहे. केरळमध्ये सध्या रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या प्रकारे पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्यात आला होता, तसा उच्चांक 3ऱ्या लाटेमध्ये गाठला जाऊ नये आणि त्यासाठी लसीकरण जी आहे ती वेगाने करायला पाहिजे. या दृष्टिकोनातून राज्य सरकार अतिशय सावधपणे पाऊल उचलते आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये समजा लोकल पूर्ववत सुरू केली किंवा दैनंदिन जीवन सुरू केलं तर नागरिकांच्या गर्दी जी आहे ती वाढू शकतात. सध्या कुठेतरी निर्बंध आहे, त्यामुळे नागरिकांच्या गर्दीला कुठेतरी एक मर्यादा जी आहे ती आलेली आहे. मात्र त्या मर्यादेमुळे नागरिकांचं देखील नुकसान होतं आहे, आर्थिक नुकसान होतं आहे, विशेषतः व्यापारी वर्गाचं. कारण व्यापारी वर्गाचं जे नुकसान होत आहे त्याचा त्यांना खूप आर्थिक फटका जो आहे तो त्यांना सहन करावा लागत आहे. तो त्यांना सहन करावा लागून यासाठी त्यांनी सर्रासपणे निर्बंध हटवण्याची मागणी केलेली आहे. विशेषतः शनिवारी आणि रविवारी जे निर्बंध विकेंडचे आहे ते पूर्णपणे हटवण्यात यावे. कारण अनेक व्यापाऱ्यांचे, विशेषतः जे हॉटेल मालक आहेत त्यांचा जो धंदा आहे, बिझनेस आहे, तो विकेंडलाच असतो. त्यामुळे विकेंडला जे निर्बंध आहे ते पूर्णपणे हटवले जावे अशी त्यांची पूर्णपणे मागणी आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. मुंबईची लोकल सेवा ही लाईफलाईन आहे मुंबईची आणि याच लाईफलाईनने सर्वसामान्य मुंबईकर जे ते नेहमी दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे ही पूर्णपणे खुली व्हावी. मात्र तसं जर केलं तर निश्चितपणे 3ऱ्या लाटेला निमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे राज्य सरकार हे नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी अशा प्रकारे निर्बंध जे आहेत ते टप्प्याटप्प्याने आणि हळूहळू एक एक करून शिथिल करण्यासाठी. उदय, तुम्ही ज्याचा उल्लेख केलात, मुंबई लोकल अजून तरी लगेच सुरू केली जाणार नाही असं स्पष्ट केलंय मुख्यमंत्र्यांनी. पण सर्वसामान्य किंवा ज्यांच्या 2 लसीचे डोस झालेले ते मात्र मागणी जोरकसपणे लावून धरत आहेत की निदान आम्हाला तरी मुंबई लोकलने प्रवास करू दिला जावा. त्याविषयी तुम्ही सविस्तर सांगाल. आणि अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उदय, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात, 2ऱ्या लाटेच्या दरम्यान आणि आत्ता सुद्धा आपण पूर्ण वेळ पत्रकार सगळे वार्तांकनासाठी बाहेर आहोत, ऑफिसला ये जा करतो आहोत. वकिलांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं जातं पण पत्रकारांना नाही. याविषयी सुद्धा उदय काय सांगाल? सुवर्ण, राज्यभरातल्या पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केलेली आहे की पत्रकारांना देखील फ्रंटलाईन वर्करची जी काही घोषणा आहे, मागणी जी आहे ती मान्य करण्यात यावी, जेणेकरून पत्रकारांना प्रवासाची मुभा मिळेल, त्याचबरोबर त्यांना काम करण्यास देखील सोयीस्कर पडेल. कारण पत्रकार हे जे काही समाजामध्ये किंवा एकूणच देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये जे घडत आहे ते समाजापर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे पत्रकारांना मुभा मिळावी अशी मागणी केली जात आहे. मुंबईत देखील राज्यातले सर्व पत्रकार एकजुटीने येऊन अशी मागणी केली गेलेली आहे. मात्र त्याला अजूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो राज्य सरकारकडून अधिकृत मिळालेला नाही आहे. राज्य सरकारचे जे काही मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत किंवा मुख्य सचिव आहेत यांनी सांगितलेलं आहे की काही प्रमाणात आम्ही प्रयत्न करू. मात्र पत्रकारांना मागणी मान्य केल्यानंतर इतरही अनेक संघटना ज्या आहेत त्या देखील फ्रंटलाईन वर्कर्सची मागणी घेऊन पुढे येतील आणि पुन्हा त्यांना द्यावं लागेल. मग कोणाकोणाला द्यावं हा देखील मुख्य प्रश्न आहे. मात्र पत्रकारांची मागणी ही पत्रकारांनी लावून धरलेली आहे. ती केव्हा मान्य होईल हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र इतर जे सर्वसामान्य नागरिक आहेत, काही सामाजिक संस्था यांच्यात दररोज वेगवेगळ्या उपक्रम जे अत्यावश्यक आहेत ते पूर्ण करत असतात. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी देखील मागणी केलेली की त्यांना देखील या संपूर्ण लॉकडाऊनमधून, निर्बंधांमधून मुभा मिळावी. मात्र राज्य सरकार हे फक्त आता सध्या सरकारी आणि निमसरकारी जे प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांनाच फक्त आता मुभा देत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वाट पाहत आहेत की आता कधी त्यांना मुभा मिळेल, कारण येत्या काळामध्ये सणासुदीचे दिवस देखील सुरू होणार आहेत. तर या सणासुदीच्या दिवसांमध्ये देखील सामान्य नागरिकांना त्यांचे सण उत्सव साजरे करायचे, त्यासाठी काही प्रमाणात का होईना थोडी तरी शिथिलता मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. राज्य सरकार जे का आता मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे त्या सूचनांमध्ये या संदर्भात काय अधिकृत माहिती राज्य सरकार जाहीर करते याकडे पण महत्त्वाचं ठरणार आहे, त्याकडे आपलं लक्ष असेल. उदय, असे सोबत राहा. नाशिकहून आपले प्रतिनिधी प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सुरुवातीला तर हाच मुद्दा व्यापाऱ्यांसंदर्भातला, कारण न्यूज 18 लोकमत व्यापाऱ्यांचा आवाज बनलं होतं. व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवलं होतं. सरकारपर्यंतही तो आवाज पोहोचला आणि त्याविषयी सांगलीत मुख्यमंत्री आज बोलले. प्रशांत, नाशिकमधल्या व्यापाऱ्यांविषयी त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यांच्या व्यथा आणि ग्राहकांचा कल याविषयी आपण काय सांगाल? सुवर्ण, व्यथा म्हणजे आता व्यापारी आणि ग्राहक हे दोघंही जण अक्षरशः आंदोलनाच्या पवित्र्यात आहे अशी परिस्थिती आहे. व्यापारी एवढ्यासाठी की सगळ्यांचे धंदे व्यवसाय जे आहे ते चौपट झालेले. सकाळी 7 ते दुपारी 4 ही जी वेळ आहे, मुळात सकाळी 7 पासून जरी वेळ मिळाली तरी काही दुकानं जी मार्केटमध्ये असतात ती 10, 10:30, 11 शिवाय उघडत नाही आणि 4 वाजेपर्यंत असंही गिऱ्हाईकी फार कमी होत असते. आणि ग्राहकांची सुद्धा ओरड तीच असते की कमी वेळामध्ये आम्ही दुकानात गेलो तिथे प्रचंड गर्दी असते, आम्हाला परत हे होतो. त्यामुळे कालावधी वाढून मिळावा या मागणीवर तर व्यापारी सुद्धा ठाम आहे आणि ग्राहकांची सुद्धा तीच मागणी आहे. मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की निर्बंध कायम ठेवून जर का आपण दिलं, आता नाशिक तसं बघितलं टक्केवारी तर लेवल 1 मध्ये येतं आणि लेवल 1 मध्ये आल्यानंतर लेवल 1चा दिलासा मात्र नाशिकला कधी मिळाला नाही. सोडा, माझ्यावर अनेक छोटे मोठे व्यावसायिक आपण त्यांच्याशी बोलूया. मित्रा, काय सांगाल आता? अनलॉक तर होत नाहीये पण दिलासा मिळेल असं एकंदरीत संकेत देत आहे. हे जे आता 4 वाजेपर्यंतचं वेळ आहे, कितपत फरक पडतोय? काय मागणी आहे? नाही, हा टाइम तर सफिशियंट नाहीच आहे आणि जर दिलासा भेटला तर तेवढंच काही गोष्टी चांगल्या होतील. इतक्यात जो 4 महिन्यापासून आम्ही आज घरी आहे, दुकानाचे भाडे चालू आहे, मुलांचे पगार चालू आहे. आता महिना संपला, आता आम्हाला 2-3 दिवसात भाडे आले, पगार आले, सगळे आले. 4 वाजेच्या टाइममध्ये आम्ही कसं काय देणार? कसं काय करणार? प्रत्येकाच्या अडचणी आहे, समस्या आहे, तशाच अनेक व्यावसायिक आहे छोटे मोठे, आपण त्यांना विचारू शकतो की नेमकं काय परिस्थिती आहे. दादा, काय सांगाल? 4 वाजेपर्यंतचा कालावधी अजूनपर्यंत दिला आहे, काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं? हा सफिशियंट आहे, योग्य आहे? जो 4 वाजेचा जो टायमिंग दिलेला आहे तो पुरेसा नाही. त्यामध्ये आमचे कामं पूर्ण होत नाही आणि कस्टमर पण येत नाही आमच्याकडे, तर थोडा कालावधी वाढून दिला पाहिजे. एक 8 वाजेपर्यंत तरी कमीत कमी दिला पाहिजे. हो, मान्य आहे, पण तुम्ही आता मास्क घातला नाहीये, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. निर्बंध कायम ठेवून आपण कसं म्हणाल? निर्बंध तर चालूच आहे. निर्बंध चालूच आहे, निर्बंध पाळून केलं पाहिजे. भाऊ, दादा, काय सांगाल? नाशिककर आहात तुम्ही. खरी गोष्ट आहे. 4 वाजेपर्यंत निर्बंध करायलाच पाहिजे. नाही, 4 वाजेपर्यंत आता निर्बंध आहे, शिथिलता झाली पाहिजे. शिथिलता झाली पाहिजे, बरोबर. आपलं महामारी आहे, कोरोना आहे, हा सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येक माणसाने आपला जीव वाचेल या हिशोबाने प्रयत्न केले पाहिजे. आपलाही वाचेल आणि दुसऱ्याचाही वाचेल. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलाय की थोडीफार शिथिलता मिळू शकते, वेळ वाढू शकतो. काय सांगाल, काय अपेक्षा आहे? बरोबर आहे, 4 पर्यंतच पाहिजे. 4 नंतर बाकी काही नाही. बाकी काही नाही. सुवर्ण, आपण बघतोय की नाशिककरांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे की 4 वाजेपर्यंतच आहे ते योग्य आहे, ही भावना आहे. पण छोटे मोठे व्यावसायिक ज्यावेळेस आपण त्यांच्याशी बोलतो त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही वेळ सफिशियंट नाही आहे. ना ग्राहकी करतायत ना व्यवसाय करतायत. प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी विवंचना खूप आहे. व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कोणत्याही क्षणी व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होऊ शकतो अशी एकंदरीत परिस्थिती नाशिकमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले संकेत हे अनलॉकचे जरी नसेल तरी दिलासा योग्य तो मिळाला तरच फायदा होऊ शकतो, ही स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे नाशिककरांची. स्वर्ण, नक्की. प्रशांत, असे सोबत राहा. आपण नरेंद्र वाबळे, अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, यांच्याशीही बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रभरातनं प्रशांत मात्र अशाच प्रतिक्रिया येत आहेत की खूप जणांचं असं म्हणणं आहे की जरी वर्क फ्रॉम होम असलो तरी सुद्धा 7-8 वाजेपर्यंत आम्हाला घरी कॉम्प्युटर समोर कामं करतच बसावं लागतं किंवा सतत आम्ही फोनवर असतो. अशा वेळेला आम्हाला आमचं जाऊन साहित्य आणणं, सामान आणणं, घरातली काही कामं असतात ती करणं शक्य होत नाही. भाजीपाला आणणं शक्य होत नाही. गृहिणींना तर ऑफिसमधनं येता जाताना 7 नंतर 6 नंतर सुटल्यावर मग घरी पोचताना भाजीपाला घेणं शक्य होतं. अशा वेळेला मात्र दुकानं बंद, फेरीवाले बंद आणि मग त्यांची अडचण होते म्हणून सगळ्या ग्राहक वर्गाकडूनही असं म्हणणं पडतंय आणि
मागणी होतीये की 8 वाजेपर्यंत तरी दुकानं खुली राहावीत. नरेंद्र वाबळे, अध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे, आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. नरेंद्र सर, लसीकरणाबाबत जेव्हा विषय आला, लसीकरण सुरू झालेलं होतं, मात्र तिथेही पत्रकारांचा विचार सुरुवातीला झाला नाही. अगदी अनेक महिने, अनेक कालावधी उलटून गेल्यानंतर लसीकरणाबाबत पत्रकारांचा विचार झाला किंवा काही ठिकाणी लसीकरण पत्रकारांकरता सुरू केलं गेलं. पण आत्ता सुद्धा या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान किंवा या तिसऱ्या लाटेच्या सगळ्या दिवसांमध्ये लोकलनं प्रवास करण्याची पत्रकाराला मुभा नाही. अनेक निर्बंध पत्रकारावर सुद्धा आहेत. मग अशा वेळेला काम कसं करायचं पत्रकारांनी? तीच तर रचना आहे आणि म्हणून डिसेंबर 2020 पासून आम्ही राज्य शासनाची सतत पत्रव्यवहार करत आहोत. मुख्यमंत्र्यांना आम्ही सतत पत्र लिहून आवाहन करत आहोत, विनंती करत आहोत की पत्रकारांना तुम्ही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या. पण दुर्दैवाने तसं घडलेलं नाहीये. आम्ही 27 एप्रिलला आंदोलनाचा देखील भूमिका घेतली होती, परंतु ते देखील आम्हाला करता आलं नाही. की मुख्यमंत्री विनंती केली की तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही तुम्हाला तो दर्जा देतोय. नरेंद्र सर, सरकारकडून एक असा सूर उमटतोय की जर पत्रकारांना सुद्धा फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं तर अनेक वेगवेगळे विभाग पुढे येतील आणि अशी मागणी करतील. मग आम्ही कुणाकुणाच्या मागणीकडे लक्ष द्यायचं? नाही, ती नाही. मला तर एक अशी धक्कादायक माहिती मिळाली की पत्रकारांना जर दिलं तर पक्षाचे कार्यकर्ते देखील ती मागणी करतील. आम्ही त्या कार्यकर्त्याची मागणी कशी पूर्ण करायची असा सत्ताधाऱ्यांपुढे एक प्रश्न आहे, असं मला माझ्या जवळच्या सूत्राने सांगितलं. हे दुर्दैव आहे. तुम्ही जर पत्रकारांची तुलना पक्षाच्या कार्यकर्त्याशी करणार असेल तर मग काय बोलायलाच नको. हे चुकीचं आहे अतिशय. आणि म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता एक जनहित याचिका दाखल केलेली आहे की पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा. आणि पत्रकार संघाचे मानद सल्लागार डॉक्टर ॲडव्होकेट निलेश पावसकर हे आमच्या याचिकेचं काम पाहत आहेत. बरं, नक्की. नरेंद्र सर, तुम्ही असेच सोबत राहा. आपले महाराष्ट्रभरातले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. नेमकी निर्बंध शिथिल झालेत म्हणजे नेमका कुणाला फायदा झालेला आहे? अनलॉक नाही पण निर्बंध शिथिल झाले म्हणजे काय? वेगवेगळे संभ्रम आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. या सगळ्याविषयी बोलूया एका छोट्या ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आत्ताची जी परिस्थिती आहे त्यात दिलासा मिळेल पण अनलॉक नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीत बोलताना म्हणाले. पण नेमकं काय, या सगळ्या विषयी आपण बोलतो आहोत. आमचे प्रतिनिधी पुण्याचे अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, व्यापाऱ्यांविषयी तर आपण बोललो, मात्र सर्वसामान्य मात्र कायमच संभ्रमात असतो. या सर्वसामान्याला कळतच नाही की एका बाजूला ऑफिसेस सुरू झालेली आहेत, ऑफिसेसला जावं तर लागणार आहे, पण निर्बंध काय आहेत नेमके याविषयी संभ्रम. आणि मग आपण ऑफिसला जायचं नाही जायचं, कसं जायचं, दुकानं बंद आहेत, सगळीच अडचण होऊन बसलेली आहे. आणि पत्रकारांविषयी सुद्धा कोणी विचार करत नाहीये. बरोबर आहे. सगळ्यांची हीच तक्रार आहे की धोरणामध्ये सातत्य नाही आहे. कधी तुम्ही म्हणताय की लवकरात लवकर आता परत एकदा बिगिन अगेन तुम्ही सुरू करा, आता वॅक्सिनेशन जे आहे ते वाढलेलं आहे, परंतु दुसरीकडं लॉकडाऊनचं जे बटन आहे, जे पॉज बटन म्हणून सांगितलं गेलं, पण सतत तोच एक उपाय होऊन बसलेला आहे किंवा लॉकडाऊन आवडे सरकारला असं झालेलं आहे. अजून काही गंभीर गोष्टी ज्या आहेत त्या व्यापाऱ्यांकडे जाणून घेऊयात की ह्याचे 1.5 वर्ष झालं टाळेबंदी हा एकच उपाय वापरत असल्यामुळं त्याचे काय परिणाम झालेत नेमके, म्हणजे दूरगामी किंवा ज्याला आपण तो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्ममध्ये लोकांचे जे बिझनेस आहेत ते तर 30% आलेलं आहे. त्यांच्या डोक्यावरती कर्ज वाढलेलं आहे, आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे आणि त्यामुळे लोक आत्महत्या करायला प्रवृत्त झाले, इथपर्यंत झालेलं आहे. तरी सरकार जागा होत नाही. आणि लॉकडाऊन हा परमनंट इलाज नाही आहे, इट्स अ टेम्पररी. आणि पहिल्या लाटेला तुम्हाला तयारी करायला तो वेळ दिला, म्हणजे सगळ्यांनीच वेळ दिला, आम्ही सरकारला सहकार्य केलं. पण आता हे दुसरं येणार, तिसरं येणार, चौथं, प्रत्येक तुम्ही लॉकडाऊन करणार का? मला तेव्हा सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येणार असं म्हणतायत. परत एकदा कदाचित हे निर्बंध आत्ता जे शिथिल करतायत ते पुन्हा सप्टेंबरमध्ये येऊ शकतात. मग काय म्हणजे सतत हाच, म्हणजे एकीकडे वॅक्सिनेशन होणार पण लॉकडाऊन काय हटणार नाही. लॉकडाऊन हा याच्यावर उपायच नाहीये. जर लॉकडाऊन उपाय आहे तर मग सगळं बंद करा. सरकारला आपलं उत्पन्न पण सुटत नाही.
इंडस्ट्री चालू, सगळे धंदे चालू, फक्त व्यापार बंद. दुकानं बंद करून काही निष्पन्न होणार नाही. दुकानदारांची परिस्थिती आम्ही बघतोय स्वतः. इतकी निर्गुण परिस्थिती झालेली आहे की लोकांचे पगार द्यायला, भाडे भरायला काहीच नाही आहे. सरकार अगदी साखर कारखान्यांना, गडकांच्या साखर कारखान्यांना पॅकेज देते, परंतु सामान्य व्यापाऱ्याला काही देत नाही. लोकांसाठी तुम्ही त्यांचे हप्ते भरा, PPFचे हप्ते भरा, काहीतरी तुम्ही द्या. काहीच देत नाही. आणि व्यापाऱ्यांकडून अपेक्षा सगळी आहे, मग द्या आम्हाला करामध्ये सवलत, द्या आम्हाला इलेक्ट्रिकमध्ये सवलत, तिथं कुठंच देत नाही. जर तुम्ही सुवर्ण तुझ्याचा उल्लेख केला की सरकारने सगळे जे घटक आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देत नाही आहेत, व्यापाऱ्यांना जसं इतर काही सांगितलं घटकांना पॅकेज देत आहेत तशी देत नाही आहेत, आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा गोंधळामध्ये आहे. कारण ह्या ज्या बदलत्या वेळा आहेत त्यामुळे तो गर्दी करतो. जर शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन असेल तर शुक्रवारी प्रचंड गर्दी होते, कारण शनिवार रविवार बंद असतं. शनिवाराच्या सुट्टीनंतर जेव्हा सोमवारी सगळी दुकानं उघडतात तेव्हा सोमवारी परत लोक गर्दी करतात. त्यामुळं उलट कमी वेळ ठेवल्यामुळं लोकांची गर्दी होते. तेव्हा व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर उलट जास्त वेळ ठेवली तर लोकसुद्धा आता बऱ्यापैकी शहाणे झालेले आहेत, ते हळूहळू येतील, गटागटात येतील. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खाजगी कार्यालयातल्या लोकांनी कामाची विभागणी करावी, शिफ्टमध्ये काम करावं, तसं लोकसुद्धा जर ही वेळ वाढवली तर वेगवेगळ्या वेळी जातील, म्हणजे गर्दी कमी होईल. त्यामुळं असं काहीतरी एक सर्वसमावेशक धोरण जे आहे ते सरकारने ठरवलं पाहिजे. आणि लॉकडाऊन हा पॉज आहे असं हे राज्यकर्तेच म्हणतायत, त्यांनीच ते लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही पॉजचं बटन किती वेळा तुम्ही ते दाबणार आहात. कारण लॉकडाऊन आवडे सरकारला असं झालंय, तिसरी लाट जर परत सप्टेंबरमध्ये आली तर परत सरकार लॉकडाऊन करणार का, ही देखील भीती आहे. तर खरोखर कुठंतरी एक धोरणात्मक निर्णय, ठोस निर्णय जो आहे तो घेण्याची वेळ आली. नक्की. धन्यवाद अद्वैत, आपण बोलल्याबद्दल. आपण असेच सोबत राहा. प्रशांत बाग नाशिकमधून आपल्या सोबत आहेत, प्रशांत यांच्याशी बोलूया. प्रशांत, सर्वसामान्य सध्या भांबावलेला आहे. सर्वसामान्याला कळत नाही की आपण करायचे काय. म्हणजे जो नोकरदार वर्ग आहे त्याला नोकरीला तर जायचं आहे, मात्र कसं जायचं हा प्रश्न आहे. कारण बाहेर पडायची मुभा नाही, अनेक निर्बंध आहेत. दुकानांच्या बाबतीतही तीच परिस्थिती आपण बघतो, आणि पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा वकिलांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं जातं, पण पत्रकारांचा विचार होत नाही. म्हणजे मुंबईपुरतं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईमध्ये लोकलमध्ये सुद्धा चढायला पत्रकाराला आत्ता परवानगी नाही आहे. मग बाहेरच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तर पत्रकारांना वेगवेगळ्या दूरवर लांब जायचं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं. अशा वेळेला त्यांची किती अडचण होत असणार. सुवर्णा, हीच खरं तर शोकांतिका आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे की आपल्याला माहिती आहे की न्यायालय सुद्धा आत्ता कुठे सुरू होत आहे, ती सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीये. त्यामुळे वकिलांना फ्रंटलाईन वर्कर म्हणजे की FLW मध्ये त्यांना वर्गीकरण केलं. पण आपण तुझी माझी ज्यावेळेस गोष्ट करतो आपण त्यावेळेस आपण डे 1 पासून कोरोना कालावधीमध्ये रस्त्यावर आहोत. जी दाहक परिस्थिती आहे त्या दाहक परिस्थितीमध्ये सुद्धा सातत्यानं सगळ्या ठिकाणी जाऊन आपण काम करत होतो, लोकांशी संवाद साधत होतो, प्रत्येक लहान मोठी गोष्ट आपण पोहोचवत होतो. जो मदतीचा हात पुढे करायचा तो आपण करत होतो. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, कोरोना उपाययोजनासाठी सुद्धा सदोदित फील्डवर असणारा जर कोणता घटक असेल तर तो पत्रकार. आणि आज पत्रकारांनाच FLW मध्ये वर्गीकरण केलं जात नाहीये. सरकारच्या राजकीय नेत्यांकडनं फक्त आश्वासनं दिली जातात. हे कुठेही शोभनीय नाहीये, समर्थनीय सुद्धा नाहीये. म्हणजे ज्यांची कोर्ट बंद होते त्या वकिलांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिला जातो, आणखी पत्रकारांना यापासून सुद्धा दूर ठेवलं जातं. याची इतकी खेदजनक गोष्ट कोणतीच नाही. सोडा, नेमकं नाशिक शहरामध्ये अनेक दुकानदार आहेत, आता आपल्यावर काही व्यावसायिक सुद्धा आहेत. काय सांगाल की सहमत आहात तुम्ही आता 4 वाजेपर्यंत अनलॉक तर होऊ शकत नाही, पण काय बदल झाला पाहिजे तुम्हाला वाटतंय का आहे तेच योग्य? नाही, आहे ते योग्य आहे सध्या परिस्थितीत. कारण इतर राज्याची किंवा इतर देशांची परिस्थिती बघता जो झपाट्याने तिकडे वाढ झाली आहे करोनाची, तर आपण जे काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत सध्या परिस्थितीत त्या याच परिस्थितीने कंटिन्यू झाले पाहिजेत. कारण तुमचा 4 वाजेचा टाईम असो किंवा 8 वाजेचा असो, पण जर गर्दी झाली तिथे तर त्याचा प्रचार होणारच आहे, जोरात प्रसार होऊ शकतो. काय सांगाल नाशिककर, काय अपेक्षा आहेत? ज्या पद्धतीने निर्बंध लादले गेले त्या पद्धतीने कंटिन्यू करावे. आताही क्वालिटी काम होतं आहे, सगळं काही होतं आहे. पुन्हा भविष्यात जर नंबर वाढले तर पूर्ण कंप्लीट लॉकडाऊन करण्याची वेळ येण्यापेक्षा जे चाललंय तेच बरं आहे. समर्थन करतायत, पण व्यावसायिकांचं काय म्हणणं आहे? व्यवसायावर किती फरक पडलाय? आहे ते निर्बंध योग्य का काही बदल झाला पाहिजे? निर्बंध तर आहे, व्यवसायावरती भरपूर परिणाम झालेला आहे, पण सध्या तो टायमिंग आहे तो योग्य आहे. काही परत पेशंट वाढले तर पूर्ण लॉकडाऊन होण्याची परत शक्यता आहे, परत बंद होण्याची शक्यता होऊन जाते.
सरकारने प्रशासनाने सुव्यवस्थेने निर्णय घेण्याची गरजेचे आहे. प्रशासकीय व्यवस्थेनं निर्णय घेण्याची गरज आहे, पण काय सांगाल सगळे व्यवसाय ज्या पद्धतीने आपण बघतोय, वेगळ्या लोकांची मतमतांतरं, तुम्ही नाशिककरात वेगळ्या कामांसाठी सगळ्या ठिकाणी जातात, तुम्हाला काय वाटतंय परिस्थितीमध्ये बदल व्हावा की नाही? मला असं वाटतं की मी पहिले पूर्वी माझ्या फील्डमध्ये काम करायचो तर मला संध्याकाळनंतर जास्ती जण रिस्पॉन्स द्यायचे, पण आता लिमिटेशन्स आल्यामुळे काय होतं आहे की मला सगळेच दिवसभरात भेटत आहेत 4 वाजेपर्यंत, त्यामुळे मला तर बरं वाटतं की योग्य वेळ आहे, चांगलं आहे. काय गोष्ट आहे म्हणजे की सुवर्ण, आपण बघतोय की परिस्थिती कशी बदलते. कोरोनामुळे वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागले, पण माणूस हा तोच असतो की ज्याला सहज सवय लागते सगळ्या गोष्टींची. याही गोष्टींची त्याला सवय लागलेली आहे. नक्की. आणि प्रशांत, हे प्रामुख्याने बघायला मिळालं की नाशिकमधून मात्र आतापर्यंत आपण वेगवेगळ्या शहरांविषयी बोललो, नाशिकमधून मात्र नाशिककर असं म्हणतायत की आतापर्यंत जे निर्बंध लावलेत ते बरे आहेत, 4 वाजेपर्यंतचे जे निर्बंध आहेत ते योग्य आहेत अशा करता, कारण कदाचित एक मोठा भीतीदायक टप्पा कोरोना संदर्भातला या नाशिककरांनी अनुभवलेला असेल. प्रशांत, असेच सोबत राहा. आपल्याबरोबर रेल्वे प्रवासी संघटनेच्या जयश्री देशपांडे आहेत. मुंबई लोकल विषयी आपण बोलूया. जयश्री ताई, निदान आता लसीकरण खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे, असं असताना निदान 1 लस ज्याला मिळाली आहे किंवा 2 लसी ज्याला मिळालेल्या आहेत त्याला तरी रेल्वेनं प्रवासाची मुभा मिळावी. जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, ज्याच्यामध्ये पत्रकारांचा समावेश करावा, त्यांना रेल्वेनं मुभा मिळावी. या लोकल संदर्भात काहीतरी तरी निर्णय घ्यावा, पण असं काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. निश्चितच खरं तर रेल्वेचा प्रवास हा मुंबईकरांसाठी खूप गरजेचा असतो. बाय रोडचा प्रवास करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सध्या खरं तसा विचार केला तर जे फ्रंटलाईन वर्कर आहेत आणि ज्यांचं जे एमर्जन्सीजमध्ये काम करतात आणि ज्यांनी 2 वॅक्सिनेशन घेतलेले आहेत, अशांना प्रवास रेल्वेचा सुरू करायला काहीच हरकत नाहीये. शिक्षकांसंदर्भातली जयश्रीताई काय परिस्थिती बघायला मिळते? शिक्षक तरी लोकलनं प्रवास करू शकतायत का? सध्या तरी अजून शिक्षकांचं लसीकरण म्हणावं अशा प्रमाणात पूर्ण झालेलं नाहीये आणि शाळांमध्ये परत बऱ्याच ठिकाणी शिक्षकांना बोलवण्यात येतं आणि अशा ठिकाणी शिक्षकांना आणि बऱ्याच लसीकरणाची जर आपण अवस्था बघितली तर लसीची कमतरता ही आपल्याला जाणवते. म्हणजे अशा ठिकाणी खरं तर पहिल्यांदा प्रायोरिटीने शिक्षकांना लसीकरण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, कारण आता पुन्हा एकीकडे शाळा सुरू होणं आणि शाळांमधली इतर कामांचा विचार केला तर शिक्षकांना कुठेतरी शाळांपर्यंत जाणं अनिवार्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लसीकरण नसताना ट्रॅव्हल करणं म्हणजे हे खूप डिफिकल्ट आणि निश्चितच त्यांच्या जीवाचा विचार केला तर ते रिस्की सुद्धा आहे. जयश्रीताई, आपल्या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगते, शिक्षक संघटनेच्या जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आपण बोलतो आहोत. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात आपण जयश्रीताईंशी संवाद साधणार आहोत. जयश्रीताई, जसं आपण आत्ता बघतोय की सध्याचं जे वातावरण आहे त्यात अनेक पालक, शिक्षक सुद्धा आणि अनेक विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की ऑनलाईन शिक्षणात आम्हाला काही आकलन होत नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू कराव्या अशा जेव्हा चर्चा सुरू होतात किंवा तशी पावलं उचलली जातात तेव्हा शिक्षकांचं काय, त्यांच्या लसीकरणाचं काय, विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीचं काय किंवा विद्यार्थ्यांना कोरोना होणार नाही यासाठीचे निर्बंध आणि पालकांचं जे म्हणणं आहे त्याचा विचार, या सगळ्याकडे बघता आत्ता शिक्षक संघटनेच्या वतीनं तुम्ही काय सांगाल? काय काय प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागतंय आणि कुठल्या कुठल्या विषयाकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे? खरं तर सध्याची परिस्थिती बघता लहान मुलांमध्ये जरी शाळा सुरू करण्याचा विचार चालू असेल तरी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अजून कुठलंही धोरण आपल्याकडे आलेलं नाहीये. त्यामुळे शिक्षकांना शाळेत पाठवणं असेल किंवा विद्यार्थ्यांना पाठवणं असेल, त्या सगळ्याच गोष्टी खूप रिस्की आहेत आणि कुठेतरी असे निर्णय घेताना पहिल्यांदा शिक्षकांना सिक्युअर करण्याची गरज आहे. आधी शिक्षकांचं लसीकरण शाळांमार्फत आणि प्रायोरिटीवरती पूर्ण करण्याची गरज आहे. आणि राहिला विषय विद्यार्थ्यांचा, तर अशा वेगवेगळ्या बातम्या आपल्या चॅनलच्या माध्यमांमधून येत असतात की कुठे लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे, ती लाट तीव्र होणार आहे. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करता खरं तर सरकारने शाळा सध्या परिस्थितीत तरी सुरू न करण्याचा विचार घ्यावा आणि शिक्षकांचा विचार केला तर 50% शिक्षक 4 दिवस आणि 50% शिक्षक उरलेले काही दिवस असं जर डिव्हायडेशन केलं तर थोडीशी गर्दी पण टाळता येईल आणि तिथे जी काय कामं असतील शाळांची ती थोडीशी मार्गी लागू शकतात. आणि निश्चित आज एक शिक्षक जेव्हा शाळेमध्ये येतो
तेव्हा तो घरी जाताना बऱ्याच लोकांच्यासाठी आपल्यासोबतचा कोरोना घेऊन जाऊ शकतो. तो अशा परिस्थितीमध्ये त्यांचं रेग्युलर हेल्थ चेकअप झालं पाहिजे, लसीकरण झालं पाहिजे. याच्याकडे सरकारने गांभीर्याने बघण्याची वेळ आहे. नक्की. जयश्रीताई, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आमचे सगळे प्रतिनिधी वेगवेगळ्या शहरांमधले आपल्या सोबत होते. सर्वसामान्यांचं, व्यापाऱ्यांचं, पत्रकारांचं नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्याविषयी ते बोलत होते. आपल्याबरोबर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुद्धा होते, त्यांचेही आभार. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. वेगवेगळ्या स्तरात ज्यांना, त्या स्तरातल्या लोकांना ज्यांना बाहेर पडावंच लागतं आहे, ज्यांचा लसीचा 1 डोस झालाय, ज्यांचे लसीचे 2 डोस झाले, त्या सगळ्यांचा प्राथमिकतेने विचार व्हायला हवा. आणि म्हणून या मागच्या 1 तासामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोललो, व्यापाऱ्यांशी प्रामुख्यानं यासाठी बोललो कारण त्यांची मागणी आता मान्य होते आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत कदाचित या संदर्भातला निर्णय सुद्धा होईल की रात्री 8 वाजेपर्यंत ते दुकानं सुरू ठेवू शकतील. न्यूज 18 लोकमतनं यासाठी एक मालिका आयोजित केलेली होती, त्याला यश आलं असं म्हणता येईल. इथेच थांबतोय. वेगवेगळ्या विषयांवर असेच बोलत राहणार आहोत. बातम्यांसह तुमच्यापर्यंत काही क्षणात पोहोचतो. पहा फक्त न्यूज 18 लोक.